यांनी धमकी दिली, फोनवरतून शिवीगाळ केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कशा पद्धतीने होऊ शकतो. कॉम्रेड पानसरेंच्या पुस्तकाला त्या सगळ्या संदर्भात विरोध सुद्धा केलेला होता त्यांनी त्या नावाला. त्याच्यानंतर बागेश्वर बाबांचं वक्तव्य येतं, त्याच्यानंतर स्वरूपानंदचं वक्तव्य येतं. संजय गायकवाड यांच्याबद्दल फार काही बोलत नाही, कारण का ज्याची जेवढी बुद्धिक्षमता असते तेवढंच तो बोलू शकतो. कॉम्रेड पानसरे यांचा शिवाजी कोण होता या पुस्तकावर बोलण्याची बौद्धिक क्षमता संजय गायकवाड याची आहे की नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मग त्याच्यावर जास्त चर्चा करून उगाच त्याला प्रसिद्धीच्या वलयात ठेवणं हे माझं काम नाही. पण सर, हा सगळा वाद झाला, त्याच्यानंतर थेट या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बागेश्वर काय त्याचं आधी नाव धीरेंद्र वगैरे काहीतरी होतं, नंतर तो बागेश्वर झाला. तो काय ते चिठ्ठीतनं वगैरे लोकांना आपलं भविष्य सांगायचं आहे. हे सगळे काही खरातची पैदावळ आहे, ही खरातची पैदास आहे सगळी. आता बागेश्वरला काय माहिती शिवाजी महाराज, काय माहिती शिवाजी महाराजांचा इतिहास. जे रामदास त्यांना कधी भेटलेच नाही, कुठे ऐतिहासिक नोंदीच नाहीत. म्हणजे दादोजी कोंडदेव जे कधी गुरु नव्हते त्यांना गुरु करून मोकळे झाले. जे रामदास कधी भेटलेच नाही त्यांच्या म्हणे चरणी त्यांनी राजमुकुट ठेवला आणि आता तुम्ही लढा, मी थकलो. कुठला घाम यांनी कुठला गळलेला पाहिला आणि कुठे थकलेले बघितले यांनी शिवाजी महाराजांना हेच कळलं नाही. असले लोकांना महाराष्ट्रात बोलवतात कशाला मला कळत नाही. आणि त्यांच्या पाया पडायला जातात, त्यांचा काय उदो करतात. म्हणजे मराठी माणसांनी काय विचार करणार आहेत की नाही मराठी माणसं. थेट शिवाजी महाराजांच्या इतिहासालाच हात करायचा, तेच मलिन करण्याचा प्रयत्न करायचा. तो माफी नाही मागतो तर दुसरा कोणतरी, काय नाव त्याचं, गोविंद स्वरूप काय कोणीतरी कायतरी, त्यांची नावं पण लक्षात राहत नाही, त्यांची नावं लक्षात ठेवण्याची लायकीचे पण नसतात. त्याचं म्हणणं शिवाजी महाराज कधी लढाई लढलेच नाही. मग अफजल खानाचा कोतळा का तुझ्या बापाने बाहेर काढला का. मग अफजल खान जिंकावा म्हणून तुझ्या कुळातले मनुवादी सनेतनी यांनी वाईला शतचंडी यज्ञ कशाला केलं होतं की शिवाजी महाराज हरावेत म्हणून. शिवाजी महाराजांना वरती तलवार चालवणारा जर युद्ध नव्हतं, लढाई नव्हती, तो कृष्णा कुलकर्णी कोण होता. हे सगळी तुमची पिल्लावळ ना, सनातनी मनुवाद्यांची पिल्लावळ नाही. म्हणजे मग शिवाजी महाराज युद्ध लढले नव्हते तर शाहिस्तेखानाची बोटं काय अशीच कापली गेली काय, त्याची खिडकीत अडकली की काय बोटं. काय बोलतात काय, म्हणजे काय. आणि त्यांना काय बंधनं निर्बंध काय, याचा दुसरं कोण बोललं असतं तर एवढा जेल, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा, अमुक तमुक करून टाकून दिले असते आतमध्ये. हे येतात बोलतात, परत विमानाने निघूनही जातात, परत बोलवणारे तयारी होतात. आता बागेश्वर बाबा जरा शांत आहे, पुढच्या 1 महिन्यात कुठेतरी परत त्यांना बोलवलं जाईल आणि मग त्यांचा सत्कार, मग तो बागेश्वर बाबा असे ते टोपी बिपी घालून येणार आणि परत मग त्या गोरा पान गुळगुळीत दाढीचा आमचा बाबा लगेच काहीतरी बोलणार. अरे काय लावलंय काय. कोण शाहूंबद्दल बोलतो, कोण छत्रपतींबद्दल बोलतो, कोण आंबेडकरांबद्दल बोलतो, कोण फुलेंबद्दल बोलतो. अरे काय. आणि मराठी माणूस बघत राहतो, ह्याचं आश्चर्य वाटतं. शिवाजी महाराज लढाईच लढले नाहीत. काय बोलायचं. ते आव्हान वगैरे ठीक आहे होते काय. त्या बागेश्वर बाबाची अक्कल किती, त्याच्याशी काय वाद घालायचा. पण मला आश्चर्य या इथल्या सत्ताधाऱ्यांचं वाटतं. सत्ताधारी त्याच्या चरणी लीन होतात, अगदी पाय म्हणजे सूर्यनमस्कार घातल्यासारख्या पाया पडत असतात. लाज वाटावी अशी गोष्ट आहे. परंतु स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या संदर्भात विचारलं तर बागेश्वर बाबांनी जे काही सांगितलंय ती लोककथा आहे अशा पद्धतीने. अशी लोककथा कुठे असेल तर त्यांनी सांगावी, आम्ही नक्की वाचू. असलं कुठले पुस्तक आहे, कुठलं लोककथा आहे आम्हाला सांगावं त्यांनी. मुख्यमंत्र्यांकडे नाही, अपेक्षित नाही अशी लोककथा. ते वाचायला कुठे गेले होते की शिवाजी महाराजांनी राजमुकुट ठेवून दिला असं कुठलं. म्हणजे त्यांनी पहिली तर कधी राजमुकुट घातला होता का हा प्रश्न उभा राहतो.
त्यांचा राज्याभिषेक कधी झाला, किती साली झाला, रामदास किती साली गेले, रामदासांची आणि त्यांची भेट झाली होती का नव्हती, तिथनं इतिहास सुरू होतो ना. जर त्या इतिहास तज्ज्ञांनी शोधून काढलं की दादोजी हे कधी गुरु नव्हतेच, तसे इतिहासकारांनीच शोधून काढलं की रामदास कधी भेटलेच नव्हते. शिष्याचा पत्रव्यवहार पण संघाचा इतिहास तुम्ही सातत्यानं आपली गोष्ट पाहता. मी आज नाही बोलत आहे, मी हे जेम्स लेन म्हणजे 2000 सालापासून मी हे सगळं बोलत आलो आहे. बम पुरंदरे, जेम्स लेन, त्यांचं नातं, जेम्स लेननी काय लिहिलं, त्याच्या मागची भूमिका, त्याच्यातले रेफरन्सेस, बम पुरंदरेंनी लिहिलेल्या शिवचरित्रामध्ये कसा जेम्स लेन हळूच सापडतो, हे सगळं मी तिथनं मी पुरावे शोधत आणलेत बाहेर. परंतु हा संघाचा इतिहास सातत्यानं हे कुठेतरी काय असं आहे की संघाला भारताचा इतिहासच बदलायचा आहे. संघाला भारताचा इतिहासच बदलायचा आहे. अस्तित्वातल्या नसलेल्या गोष्टी त्यांना आणायच्या आहेत. आता स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपला काहीही सहभाग नाही म्हणून कधी वल्लभभाईंना आपल्या मांडीवर घ्यायचं, तर कोणी अधिक कोणाला आपल्या मांडीवर घ्यायचं आणि आपलेच सुपुत्र असल्यासारखं दाखवायचं. तुमचा नव्हता सहभाग तर नव्हता सहभाग, त्याच्यात काय मोठं आहे. 1942च्या आंदोलनाला तुम्ही विरोध केलात तर विरोध केलात. असं आहे की ते काही आम्ही नाही सांगत आहे ना, इतिहासाच्या दाखल्यांमध्ये ते आढळतं की तुमचा पत्रव्यवहार आहे की आमचा ब्रिटिशांना समर्थन आहे, चलो जाओ आंदोलनाच्या विरोधात, गांधींच्या विरोधात तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. हे स्वातंत्र्य चळवळीला तुमचा विरोध होता आणि इंग्रज इथे राहण्यात आपलं हित आहे अशा म्हणणाऱ्यांमध्ये तुम्ही होते. त्याच्यात काय मोठं काय, इतिहास बदलू शकत नाहीत. तुमच्या भूमिका काळाच्या ओघात बदलू शकतात, काळाच्या ओघात तुमच्या राजकीय भूमिका बदलू शकतात, पण मागे जे घडून गेलं ते पुसू शकत नाही तुम्ही. परंतु अशाच पद्धतीची विधानं वक्तव्य करत हिंदुत्व दुर्दैवाने आम्हाला तो कोण होता तो राज्यपाल आपला भगतसिंग कोश्यारी, वो इतने छोटे उम्र में ज्योतिबा और सावित्रीबाई क्या करते होंगे. अरे हे काय. आणि कोश्यारीला पद्मश्री का पद्मविभूषण का काय भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र शासन लिहून देतं. परंतु अशाच पद्धतीची ही सगळी सामाजिक विधानं करायची किंवा धार्मिक विधानं करायची असं आहे की जे वारकरी संप्रदायाबद्दल झालं की वारकरी संप्रदायाची स्थापनाच मूळ इथला जातीपात, धर्मद्वेष, जातीपातीचा द्वेष नष्ट व्हावा म्हणून झाली की सगळ्यांनी एकत्रित सगळं विसरून देवाच्या चरणी लीन व्हा. जेव्हा देव तुमच्यापासून लांब ठेवला गेला होता, देव हा एका विशिष्ट समाजाच्या हातात गेला होता, त्याला हातात पकडून ठेवला होता आणि तुम्हाला दूर ढकलण्यात आलं होतं. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून देव तुम्हालाही भेटू शकतो हे सांगण्याचं काम ज्ञानेश्वरांपासून तुकारामापर्यंत सगळ्यांनी केलं. मग तो चोखा मेळा होता, सावता माळी होता, गोरा कुंभार होता, ते जे काही संत महात्मे होऊन गेले त्या सगळ्यांनी सांगितले की देव तुमचा आहे हो, जा त्याच्या चरणी. आणि त्याच्यातनं वारकरी संप्रदाय निर्माण झाला. त्याच्यामध्ये नको ते घुसायला लागले, भ्रष्ट करून टाकलं ते वारकरी संप्रदाय. बरोबर आहे, वारकरी संप्रदायाचा मूळ हेतूच इथल्या जातीपाती नष्ट करण्याचा होता. तुकाराम महाराजांचा छळ का झाला, ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्या का करावी लागली, हा इतिहास कधी आपण जाणून घेणार आहोत की नाही. ज्यांनी जैन लिंगायत धर्माची स्थापना केली बसवेश्वरांना, त्यांना का छळलं. हेच राज्याचे मुख्यमंत्री शरद पवारांवरती या सगळ्या संदर्भात टीका करताना म्हणतात की शरद पवारांचा आणि वारकरी संप्रदायाचा संबंध कधी आलेला आहे आणि काय आहे म्हणून अशा पद्धतीची टीका करतात. शरद पवारांनी देखील स्वतःच्या एका लेखामध्ये सांगितलेलं होतं की खरं तर वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. अहो, जिथे भिडे घुसला तलवारी घेऊन तिथेच वारकरी संप्रदायाचा मधला काय धोका आहे हे कळलं. शांती दूत म्हणून वारकऱ्यांकडे पाहायला जातं, जातीपातीचा काय संबंध. तिथे भिडे घुसतो आणि तो पण तलवारी घेऊन, म्हणजे काय त्या वारकरी संप्रदायाचं वाटोळं करायला निघालेत, याच्यापेक्षा मोठं उदाहरण असूच शकत नाही.
परंतु ह्या सगळ्या धार्मिक द्वेष तेढ निर्माण करून ह्याचा फायदा कुठेतरी राजकीय कोळीशी आपल्याला सत्तेशी संबंध आहे, बाकी आपल्याला काही समाजाशी घेणं देणं नाही. कसंही करून द्वेष निर्माण झाला पाहिजे आणि मतपेट्या भरल्या पाहिजेत. बाकी मग इतिहास भूगोल गेला इतका सरळ आणि स्पष्ट येतोय. परंतु या सगळ्यामध्ये कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण झाल्यावरती संपूर्ण सोशल फॅब्रिकेशन बिघडत नाही. सोशल फॅब्रिक जोपर्यंत बिघडत नाही महाराष्ट्राचं, तोपर्यंत आपल्या मतपेट्या भरल्या जाणार नाही हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून कायम सोशल फॅब्रिक, मराठा विरुद्ध धनगर, धनगर ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध अमुक, ओबीसी विरुद्ध तमुक, या लढाया लढत लावल्या ना त्यांनी. आता बघू ना, सेन्सस आज सुरू होत आहे ना, आज सेन्सस सुरू झालं. आता जातीय जनगणना करतात का बघूया ना. सेन्सस मध्ये हा प्रश्न येणार आहे का तुम्ही कुठल्या जातीचे आहात, तुम्ही इतर मागासवर्गीय आहात का. तुमची जनगणना, जातीय जनगणना करताना मागासवर्गीयांची जनगणना होणार आहे का. तुम्ही सांगितलं ना, जाहीर केलं ना आम्ही जातीनिहाय जनगणना करू म्हणून. बघूया काय होतं. आणि ते करायचं नव्हतं म्हणून तर एवढं घाईघाईने ते बिल आणलं होतं वरती, की सेन्सस होण्याच्या आधी ते बिल पास करून घ्या. नाही तर कायद्यान्वये कॉन्स्टिट्यूशननुसार नवीन जनगणना आणि सेन्सस आणि त्याच्यानंतर डिलिमिटेशन ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस मोडीत काढून डिलिमिटेशन करून महिलांना आम्ही देतो असं दाखवून पूर्ण सत्ता कायम उत्तर प्रदेशच्या हातात राहील याची सोय करण्यासाठी म्हणून ते बिल आणलेलं होतं. खरं एकीकडे देशामध्ये धार्मिक अशांतता आहेतच, परंतु दुसरीकडे महागाईचा आगडोंब देखील उसळला आहे. कसं झालंय की आपल्याला, आपण इतक्या खोट्या अशा ढगांखाली लपलेले आहोत की आपल्याला काही सुचतच नाहीये. आपल्याला काही सुचतच नाहीये. तुमची बंगालची निवडणूक संपू द्या, फक्त रिझल्ट काय येईल तो येईल. नाही 20-30 रुपयाने पेट्रोल महाग झालं तर मला सांगा. असा महागाई आहे ना, महागाईचा आग कल्लोळ उठेल, आग कल्लोळ. बघा आज त्याच पद्धतीने जे व्यावसायिक सिलेंडर आहेत त्याच्यामध्ये जवळपास 900 ते सोडा हो, लोकांचं जगणं मुश्किल होईल. लोकांचं जगणं मुश्किल होईल. तो ट्रम्प येतो काय, भारताला धमकवतो काय, भारताला एक दिवसापुरती मर्यादा देतो, 1 महिन्यापुरती मर्यादा देतो, तुम्ही रशियाकडनं तेल विकत घ्या, अमुक. तो काय बाप आहे काय ट्रम्प आपला. आणि त्याला एक उत्तर भारत देऊ शकत नाही. अरे तू कोण लागतो, कोण आमचा, तू काय आम्हाला सांगतो. आणि म्हणून मला नेहमी इंदिरा गांधीची आठवण येते की ज्यावेळेस निक्सन बोलले खबरदार पाकिस्तानकडे वाकडी नजर कराल तर, तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना सांगितलेलं देश आमचा आहे, तो कसा चालवायचा हा निर्णय आमचा आहे. पाकिस्तान बांगलादेशच्या लोकांना त्रास देते, आम्ही युद्ध करणार आणि बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देणार. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही पाकिस्तानबरोबर जा, काही हरकत नाही, युद्ध करणारच. आणि युद्ध तर केलंच, पण पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेशला स्वातंत्र्य दिलं. त्याला नेतृत्व म्हणतात. हे तर सरळ सरळ ट्रम्प महाशय आमच्या मोदी साहेबांचाच अपमान करतात. 5 मिनिटात मी पोल खोलू शकतो, 5 मिनिटात मी काढू शकतो, भारताला असं दाखवू शकतो, असे म्हणा. आम्ही अरे काय, एक सत्ताधाऱ्यांमधला एक तर माणूस बोलला पाहिजे. एक तर माणूस खबरदार आमच्या पंतप्रधानांना बोलाल तर तेवढ्या बोलण्याची हिंमत दाखवा. अरे ट्रम्प काय तुमचा आणि माझा बाप आहे काय रे. अरे माझा देश आहे ना. अरे जे इंग्रज म्हणायचे की या आमच्या साम्राज्यावरनं सूर्य कधी ढसळतच नाही, ढळतच नाही, कधी सूर्य खाली जातच नाही. अरे त्यांना घालवलेली माणसं आहोत ना आपण. अरे एका कपड्यावरती जाऊन लढणाऱ्या गांधींनी सुट्या बुटातल्या चिरचिलला घरी पाठवला ना. अरे सूट बूट करून नागडं करणारा भारत आहे एका कपड्यावर. गांधींचा भारत आहे. आणि तो ट्रम्प आमची बेइज्जती करतोय. मोदींची बेइज्जती म्हणजे या देशाची बेइज्जती आहे. मोदींना वाटेल ते बोलणं म्हणजे या देशाला वाटेल ते बोलणं आहे. तुम्हाला आणि मला बोलण्यासारखं आहे ते. मोदी म्हणजे मोदी नाही, मोदी म्हणजे फेस आहे भारताचा. 140 कोटी लोकांचा चेहरा आहे तो. त्याच्यावर असे
चिखल उडवत बसणं कायम दर 2 दिवसांनी हे शोभतं काय? एकीकडे या सगळ्या समस्या आहेत. आज राज्यामध्ये सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे, मिसिंग लिंकचं. थोड्या वेळापूर्वी त्याचं उद्घाटन देखील झालं. परंतु सातत्याने मुंबई पुण्याची वाढती ट्रॅफिक जी आहे ती मोठ्या प्रमाणातच होते. आज तुमच्या पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या देखील वाहतूक कोंडीत अडकलेल्या असल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत देखील त्याच पद्धतीची ट्रॅफिक आहे, ठाण्यात पण तशी. नाही, मुंबईतली आणि ठाण्यातल्या ट्रॅफिकची कारणं वेगळी आहेत. एवढे रस्ते खणून ठेवलेत कारण नसताना, कुठलंही नियोजन न करता. कुठलाही प्रकल्प आणताना नियोजन तर करा यार. या प्रकल्पांची गरजच नाही असे प्रकल्प आणायचे आणि ते एकत्रितरित्या आणायचे, म्हणजे पुढचे 10 वर्ष ठाण्यातलं ट्रॅफिक कमी नाही होऊ शकत. काय करणार तुम्ही? या सगळ्या संदर्भात खरं तर वाहतूक विक्री पण मोठ्या प्रमाणात होते. या सगळ्या वाहतूक विक्रीच्या संदर्भात एकंदरीत एक मोठी पॉलिसी आणणं गरजेचं आहे, कारण की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तुम्हाला काहीतरी मेजर चेंजेस आणल्याशिवाय तुम्ही ट्रॅफिकवर बोलूच शकत नाही. ट्रॅफिक इज अ बिग गेम. म्हणजे तो उगाच सरकारवर टीका करण्यात काही अर्थ मला वाटत नाही. परंतु मुंबई ठाण्याच्या बाबतीत सरकार जबाबदार, पण ते लोणावळा खंडाळा वगैरे सुट्टीचे हे म्हणजे आज उद्या परवा सुट्टी आहे, त्यामुळे मुंबईतल्या भरामसाठ लोक ही पुण्याच्या दिशेने जातात, नाशिकच्या दिशेने जातात. 3-4 दिवस सुट्टीचे काढून मग परत मुंबईला येतात. त्याच्यामुळे आजचा दिवस हा ट्रॅफिकचा कालच्या संध्याकाळपासून आजच्या संध्याकाळपर्यंत ट्रॅफिक असणारच आहे, गृहीत धरूनच चालायला. परंतु खरं तर इन्फ्रामॅन कोण राज्यात ही सगळी सध्या चढाओढ पाहायला मिळते. एकनाथ शिंदे यांनी आज मिसिंग लिंकचं उद्घाटन होतं, परंतु त्यांनी गेल्या 5 दिवसांपूर्वीच मिसिंग लिंकच्या संपूर्ण कामाचा शेवटचा आढावा घेतला, त्याच्यानंतर फोटो सेशन केले. स्पर्धा ही चालूच राहते. सत्तेमध्ये असल्या की 2 स्पर्धा पक्षांमध्ये कोएलिशन गव्हर्नमेंट असलं ती स्पर्धा होतच राहणार. 100 मीटर तू जिंकतो का मी जिंकतो. परंतु या स्पर्धेचं कुठेतरी ते दाखवतात की कितीही काही झालं तरी महायुती आम्ही अभेद्य आहोत. कारण का त्याच्याशिवाय तुम्हाला वाटतं का काय अभेद्य आहेत म्हणून ते? नाही, अभेद्य आहेत की असं आहे की मी नेहमी सांगतो की पाशवी बहुमत म्हणजे पाशवी बलात्कार. महाराष्ट्राने पाशवी बहुमत दिलेलं आहे, आता पाशवी बलात्कार सहन करत राहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.